इथे आपण आता फक्त दोघंच आहोत, मी आणि तू. आणि आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नाहीये इथे. काय झालं? नाही नाही ते मी एक्साइट झाले ना. आता तू म्हणालास ना घरी कोणीच नाहीये आपल्याला डिस्टर्ब करायला, तू आणि मी. तू उभी काय? बस ना बस ना बस ना. माझं घर कसं वाटलं? मस्त आहे. आणि घराचा डेकोर? मस्त आहे, छान आहे. आणि मी मस्त आहे. मी मस्त आहे? नाही मी मस्त नाहीये. नाही मस्त आहे, मस्त आहे. मला मला पर्सनॅलिटी मध्ये किती मार्क्स देशील? म्हणजे मला किती मार्क्स देशील तू? म्हणजे 9.5. मी आहे. 0.7. काय झालं? काय नाही. नाही एक्साइटमेंट. नाही नाही, चल चल चल. तू इथे कोणाला तरी बघितलंस आणि ओरडली. नाही मी तुलाच बघून एक्साइट झाले म्हणून किंचाळले. बघून एक्साइट झालीस? मी स्वतःला आरशात बघून पण एवढा एक्साइट नाही होत. नाही, काहीतरी गडबड आहे इथे. नक्की कोणीतरी आहे. पण नाहीये मॉन्टी. मॉन्टी, मी म्हटलं ना तुला इकडे कोणीच नाहीये. तू कशाला? ऐक ना मी म्हटलं ना तुला माझ्यावर विश्वास नाहीये. इकडे कोणीच नाहीये. आपण मॉन्टी फक्त तू आणि मी. आपलं मगाशी बोलणं झालं ना. फक्त मी, तू. मॉन्टी असं नको ना करूस प्लीज. ऐक ना, कोणीच नाही इकडे. हा, आपण एन्जॉय करूया ना. ओके, मी ड्रिंक पिते. हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले. बस तू पण ड्रिंक पी, मी पण पिते. हा, चीयर्स. Cheers. मॉन्टी मला खूप भीती वाटते. प्लीज नको ना. अरे तुला कसली भीती वाटते? मी आहे ना. आणि माझ्याकडे हे आहे. याचीच भीती वाटते ना मला. तू सतत नको ना तिकडे इकडे तिकडे. कोणाला लागलं तर काय करणार आपण? कोणाला लागणार आहे? कोण आहे इथे? नाही म्हणजे कशालाही लागू शकते ना. या टीव्हीला लागली तर, या सोफ्याला लागू शकते, ग्लासांना लागू शकते, बाहेर झाडावर झोपलेल्या कबुतरालाही गोळी लागू शकते ना. कबुतरांना ना, त्यांना तर गोळीच मारणार आहे मी. नाही, रोज माझ्या गाडीवर येऊन पॉटी करून जातात. त्यांच्या तर नाही मॉन्टी, प्लीज नको ना. प्लीज नको ना. प्लीज मला ती गन ठेव ना. प्लीज नको. त्या गनमुळे तर तू माझ्या जवळ आहेस ना. मग मी लांब जाई ना. मी जाऊ, घरी जाऊ. नको. नाईट तर अजून सुरू झाली जस्ट. मग त्या नाईट मध्ये फाईट नको. तो तू ठेव ती गन ठेव. ओके. हे बघ ठेवतोय. ठेवली. गुड. तर मी गनला हात नाही लावणार आहे. हा. फक्त तुला हात लावणार आहे. चल ना. नाही मला चल. हम तुम एक कमरे में बंद हो. तुम एक कमरे में बंद हो. आपल्या सगळ्या प्लॅनचा विचका होतोय. ही रात्र आत्ता संपेल मग संपेल म्हणता म्हणता भलतीकडेच चालली. हा मॉन्टी सुद्धा नयनाला वरती बेडरूम मध्ये घेऊन गेलाय. एवढं सगळं करून जर का हाती काहीच पडलं नाही ना तर दादा मामा घराबाहेर काढतील आपल्याला. तसं काही होणार नाही. आमच्या हाती एक गोष्ट लागलेली आहे. कुठली? आम्हाला एक फोटो मिळालाय. आता फक्त त्या फोटोतल्या बाईबद्दल माहिती काढायची. अरे पण वरच्या खोलीत ती बाई म्हणजे नैना अडकली आहे
तिचं काय करायचं, तिला बाहेर कशी काढायची? हा मॉन्टी एवढे पराक्रम गाजवतोय की वरती काय सुरू असेल देव जाणे. कम सिट हिअर. हिअर म्हणजे तुझ्या नियर. येस माय डिअर, देर इज नथिंग टू फिअर. छान आहे पोएम, छान आहे. पण मी बाहेर सोफ्यावर बसते ना, इथे नको. मी पटकन बस नाही इथे. बस बस, हे बघ मस्त गेलं. बस 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 बस. गुड गर्ल, गुड गर्ल. आता मी तुला ड्रिंक बनवतो. हे टाकतेस का? नाही. आमच्या जावा आणि सुमत्रा आयलँड मध्ये असंच करतात बॉटम सोप. अच्छा, ओके ओके. मी ऐकलंय असं की इंडियामध्ये इथे शॅम्पू जरी संपत आला ना तरी त्याच्यात पाणी टाकून वापरतात. आणि तू असं ड्रिंक कसं टाकून देणार? आपल्याकडे खूप पैसा आहे ना. हा, हो हो, आपल्याकडे खूप पैसा आहे, पण टाइम नाही. आणि दिवस उजाडायच्या आधी रात्र आपल्याला कलरफुल करायची ना एकदम. आणि त्यासाठी हा गोल्डन कलर त्यात भरावाच लागणार. पी ना, पी. मी पाजू. फोन 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 वाजतोय. मम्मीचा. हा, नाही ना ग, काय करतेस तू? मी कुठे काय करतेय, तोच सगळं करतोय. हे बघ, काही होणार नाहीये. आम्ही तुला तिथनं बाहेर काढणार आहोत. ओके ओके ओके. सगळ्यात आधी तुझे इयरप्लग शोध आणि ते लाव. हा, थांब 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 थांब. हॅलो. हा, आता बोल. व्हेरी गुड. आता प्लीज ते इयरप्लग्स फाडू नकोस, नाहीतर आम्हाला काहीही कळणार नाही आतमध्ये काय चाललंय ते. हो ठीक आहे, पण आता अजून किती वेळ थांबायचंय मी इकडे? तू एक काम कर ना, तू त्याला सांग की तुला तुझ्या आईने आता नक्कीच्या नक्कीच घरी बोलवतंय म्हणून. हा, ओके. काय झालं? मम्मीचा फोन आला होता ना. तुझी मम्मी एवढ्या लेट जागी असते? हा, ती जावा आयलँडला आहे ना, तिकडे दिवस असतो ना आता, त्यामुळे. हा, बरोबर. पण ते तर रात्र आहे ना, आणि ती रात्र आपल्याला एकदम कलरफुल करायची. नाही, मला मम्मीने घरी बोलवलंय आता, लगेच इमिजिएटली घरी बोलवलंय. अरे पण तुझी मम्मी तर आयलंडवर आहे ना आता. हो, ती जावा आयलँडला, पण तिने मला आत्ताच्या आत्ता इंडिया मधल्या घरी जायला सांगितलंय इमिजिएटली. कशाला? पाणी भरायचंय ना मला. आज मी सांगेपर्यंत इथून जायचं नाही. ए, बस झालं तुझं नाटक. तू कोण मला सांगणारा? तू नाही सांगायचं मला, माझं मी ठरवेन. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. हे काय करतेस तू? आपलं ठरलं होतं ना की आजची रात्र एकत्र घालवायची. ते नको ना जाऊ. लेट्स डू दिस स्लोली. मी एक काम करतो, मी एक पेक भरून आणतो तोपर्यंत. मी काय करू आता? शांत राहा, डीप ब्रीथ कर बरं. आणि थोडा वेळ का होईना तो सांगतोय तसं कर. मी तसं नाही करू शकत सई. नाही, तसं नकोच करूस, पण त्याला तसं वाटेल असं काहीतरी कर. हे बघ, तू आता त्याला दूर ढकललंस ना तर तो आणखी जास्त अग्रेसिव्ह होईल आणि जवळ येण्याचा प्रयत्न करेल. पण त्याला फार जवळ येऊ देऊ नकोस. ओके, मला सांग आता काय करतोय तो? ग्लास भरतोय. ग्रेट. मग त्याला जास्तीत जास्त ड्रिंक्स प्यायला भाग पाड, म्हणजे मग तो त्याच्या सेन्सेस मध्ये राहणार नाही. तोपर्यंत आम्ही सुद्धा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोच. पण प्लीज लवकर या. हो, पण फोन चालूच ठेव.
कोणाशी बोलत होतीस तू? त्याला म्हण तुझ्याशिवाय आहेच कोण माझा या जगात. मी कोणाशी बोलणार आहे? हा तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का माझ्या आयुष्यात? हे ऐकून ना माझ्या पोटात एकदम बटरफ्लाय उडायला लागलेत. बटरफ्लाय पोटात बटरफ्लाय फिलिंग फिलिंग मारून टाक. काय? म्हणजे तुझे ते पोटातले बटरफ्लाईज मारून टाक आणि ती फिलिंग पण मारून टाक. कशी मारू? गन्ने नाही, गन्ने नाही, गन्ने नाही, गन्ने नाही. नाही ना, त्याला दारू पाज. औषधाने. हं? हे औषध पी आणि सगळ्या फिलिंग्स मारून टाक. हा पी 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 पटकन पी. आता कसं वाटतंय? अमेझिंग वाटतंय. आता आता तुझा टर्न. काही काय? नाही नाही असं म्हणायचं होतं मला. ड्रिंक नाही. ती नाही म्हणायची बॅड हॅबिट आहे ना, मला ना अजिबात आवडत नाही. मग काय आवडतं तुला? बॅडमिंटन. बॅडमिंटन खेळायला आवडतं? मला खूप आवडतं. मी ना रोज संध्याकाळी येऊरच्या डोंगरावर जाऊन बॅडमिंटन खेळते. तू 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 पण येशील? चालेल ना, येतो ना. हं. पण उद्या उद्या उद्या. आज ना आपल्याला एक वेगळा गेम खेळायचा आहे, एक वेगळा खेळ खेळायचा आहे आणि त्यासाठी ना हे एनर्जी ड्रिंक प्यावंच लागतं. हो हो हो. चल तोंड उघड, चल पी. कोण आहे? कोण आहे तिथे? कॉक्रोच. कॉक्रोच दिसलं मला. अरे काय चाललंय यार? कॉक्रोच काय, बटरफ्लाईज काय? या घराला ना पेस्ट कंट्रोल करून टाकला पाहिजे. त्यापेक्षा स्वतःला कंट्रोल कर ना जरा. नाही 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 नाही, नो नेवर. आता तर मी ना अजिबात कंट्रोल करणार नाही. खूप झाला टाइमपास, खूप झाल्या गप्पा, खूप झाली दारू. आता ना ज्या कामासाठी आलोय ना ते करूया. ते बघ, तो म्हणती काही पाऊल उचलायच्यात आपल्याला काहीतरी करायला हवं. नाहीतरी आदित्य आत आहेत, आपण सरळ आत घुसूया आणि त्याला आडवा करूया. नाही मामा, तसं नाही करता येणार. तो मॉन्टी जरी शुद्धीत नसला ना तरी बाहेर त्याचे गुंड उभे आहेत आणि ते शुद्धीत आहेत. त्यांनी जरा जरी आवाज केला ना तर सगळेजण धावत आत येतील आणि आपली वाट लागेल. काय करायचं काय? आता आपल्याला आदित्यवर विश्वास ठेवावा लागेल. तो सगळ्या गोष्टी नीट करेल. विश्वास खूप आहे त्याच्यावर, पण मारामारी करणं हा त्याचा प्रांत नाहीये. आणि आदित्य तर आत एकटा आहे. तो मॉन्टी त्याला आवरला नाही तर मग आपण काय करायचं? मामा, हे सगळं तुम्ही त्याच्यातल्या लाच्चो बद्दल बोलताय, पण एकदा का त्याच्यातला शमशेर सिंग जागा झाला ना तर अख्ख्या जगावर भारी पडेल तो. नाही. हो. सांगत होतो तुम्हाला, नसत्या भानगडीमध्ये पडू नका. पण नाही, आपल्या नशिबाचं पारड जड म्हणून ही वाचली. उद्या ही त्या तोतया आदित्य का मॉन्टी का फॉन्टी कोण त्याच्या हातामध्ये सापडली असती आणि हिचं काही बरं वाईट झालं असतं तर हिच्या आई वडिलांना तोंड दाखवू शकलो असतो आपण. स्वतःला तरी आयुष्यभर माफ करू शकलो असतो का आपण?
माहितीये दादा मामा, पण एक अक्षर बोलू नकोस तू. दरवेळेला तुमचं ऐकून घेतो, तुमच्या बाजूने उभा राहतो, माफ करतो, म्हणून सगळं ऐकून नाही घेणार मी. चुकीच्या बाजूचं समर्थन मी कधीही करणार नाही आणि तुमच्या बाजूने उभाही राहणार नाही. ते समर्थन करायला आहेत तुमचे ते दोन मामा. गेलेत कुठे आणि बंधू मामा आणि भाई मामा? त्यांना त्या मॉन्टीच्या घरात एका बाईचा फोटो सापडला होता. हा, त्या बाईबद्दल काही शोध लागतोय का, काही माहिती मिळतेय का हे बघायला गेलेत ते. अरे ते काय स्वतःला शेरलॉक होम्स आणि तुम्ही स्वतःला काय फास्टर फेणे समजता की काय? वेषांतर करून दाढी मिशा लावून आणि रूप बदलून जाऊन हेरगिरी करायला. एखाद्या वेळेला केलं ठीक आहे, पण दरवेळेला हे असं करणं जमणार आहे का? काय नाटक सिनेमा आहे का आयुष्य? म्हणजे खरं आयुष्य आहे खरं. पण मामा, खऱ्या आयुष्यात आदित्य हिरो बनून आला म्हणूनच मी वाचले. हो माहितीये मला, ते तो हिरो बनून आला, तू वाचलीस. त्यांनी त्या मॉन्टिका फंटीच्या डोक्यामध्ये काहीतरी घातलं, तो बेशुद्ध पडला आणि तुम्ही इकडे पळून आलात, बरोबर? बरोबर. पण म्हणजे हे प्रकरण संपलं असं होतं का? तिकडे त्या तोतया आदित्यने ह्या आपल्या आदित्यला पाहिलं नसेल कशावरून? आणि तिकडे त्या तोतया आदित्यचं काही बरं वाईट झालं असेल जीवाचं तर? हा आपला आदित्य ना, तो जाईल तिकडे तुरुंगात खडी फोडायला आणि आपण जाऊ त्याला डबे घेऊन पोचवायला. दादा मामा, अरे त्या सिच्युएशनला नैनाला तिथून बाहेर काढणं तेवढा एकच विचार होता मला. बाकी काही विचार करायचा वेळच नाही मिळाला. पण आता आली ना सगळ्यांवरती विचार करायची वेळ. अरे शत्रूच्या तब्येतीची काळजी करत बसायची वेळ आणली तुम्ही सगळ्यांवरती. आता तिकडे तो तोतया आदित्य सुखरूप असला तरी काळजी मिटणार नाही. आणि त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर मग काय विचारायलाच नको.